नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनमंजिरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला स्वित्झर्लंड झुरिकमध्ये माझ्या घरी मी वटपौर्णिमेची पूजा कशी केली हे दाखवते. चला तर मग. सुरुवातीला मी पूजेची सगळी अशी तयारी करून घेतली, म्हणजे दूध, पंचामृत, उदबत्ती, तुपाचं निरांजन, कोयरी, नंतर पळी नव्हती म्हणून छोटा चमचा घेतला. मग अत्त्यादाणी गुलाबदाणी होती ती पण घेतली. हा माझा नेहमीचा देवाचा दिवा लावला आणि हा लॅमिनेट केलेला वडाच्या झाडाचा कागद घेतला. एक कुंडी घेतली, माझ्याकडे आहे त्या रोपाची, बेस म्हणून तो कागद ठेवायला. मग सत्यवान सावित्रीचा फोटो लावला आणि ही इतर तयारी म्हणजे थोडी आभूषणं ठेवली, बांगड्या वगैरे आणि ओटी. आणि ओटीसाठी कापड, हा दोरा घेतला, कापूर वस्त्र घेतलं, समई घेतली आणि नंतर आंबे आणले आणि पूजेसाठी फुलं आणली. म्हणजे वटसावित्रीच्या पूजेसाठी आंब्याचं विशेष महत्त्व असतं. पण मला इथे यावर्षी आंबे आणता आले नाहीत, तर मग मी इथल्या स्टोअरमधनं हे जे इकडचे आंबे मिळाले ते आणले. तर आता मी पूजेचा विधी कसा केला ते दाखवते. तर माझ्याकडे एक पुस्तक आहे, तर त्यातले बघून मी स्टेप्स केले आणि त्यातलेच मी मंत्र पण म्हणले. की पहिल्यांदा सुपारीच्या गणपतीची पूजा केली, त्यानंतर घंटेची पूजा केली, त्यानंतर मग कलश पूजन केलं, मग दीपपूजन केलं समईचं, त्यानंतर जे वडाच्या झाडाचा फोटो होता त्याची पूजा केली आणि त्याला 7 वेळा दोरा गुंडाळला आणि त्यानंतर स्वतःभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घातल्या. मग सावित्री देवीची पूजा केली, त्यानंतर सत्यवानाची पूजा केली. आणि ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला मी जे पुस्तक म्हणलं ना वटसावित्रीच्या पूजेचं, तर त्यातले मी मंत्र पण म्हणले. त्यामुळे मग एकदम मला छान वाटलं, पूजा केल्याचं समाधान पण मिळालं व्यवस्थित. आणि 2 वर्षापूर्वी मी इंडियात गेले होते, तेव्हा मला हा वटपौर्णिमेच्या पूजेचा सेट मिळाला होता. म्हणजे हे खाली मी जे कापड अंथरले ते, नंतर हा लॅमिनेट केलेला वडाचा फोटो, हे पुस्तक मी पूजेसाठी वापरलं. त्यात खूप छान पूजा सांगितली. मग आरती केली. आरती वडराशा, दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री, भावे करीन मी पूजा. आरती वडराशा. मग कहाणी वाचली आणि ती झाल्यानंतर मग प्रथेप्रमाणे नवरबांना बोलवलं आणि फोटो सेशन केलं. तर बरेचदा परदेशात राहिल्यावर असं होतं की पूजा तर आपल्याला करायची असते, पण कशी करायची, म्हणजे काही साहित्य नाही वगैरे असं आपण विचार करतो. पण मला वाटतं की आपल्याकडे जे आहे साहित्य, त्यातून पण मनोभावे आपण पूजा करू शकतो. आता पहिल्या वर्षी आम्ही इथे आलो झुरिकला, तर आमच्याकडे तेव्हा तर प्रिंटर पण नव्हता आणि मग मी काय केलं, लॅपटॉपवरच वटपौर्णिमेचा फोटो शोधला आणि त्याच्यावरच फुलं वाहिली आणि पूजा केली. त्यानंतर मग भारतातून सगळं साहित्य आणल्यानंतर मी घरी अशीच दरवर्षी पूजा करत होते. मागच्या वर्षी माझी मैत्रीण ही योगिता, ती पण हौशी आहे, तिने सगळ्या मैत्रिणींना बोलवून पूजा अरेंज केली. तेव्हा आम्ही छान अशी फेरे वगैरे मारून झाडाला पूजा केली होती. मग त्यानंतर छोटंसं वाण दिलं, हळदी कुंकू केलं आणि मग आरती केली सगळ्यांनी मिळून. त्यानंतर मी कहाणी वाचली. तिने छान सजावट पण केली होती. तर त्यावर्षी पण पूजा छान झाली. यावर्षी परत सगळ्यांच्या वेळा एकत्र नाहीत जमल्या, मग अशी घरी पूजा केली परत. आपल्याकडे जितका वेळ असेल, जे काही अवेलेबल रिसोर्सेस असतील, त्यात पण जमेल तशी मनोभावे दरवर्षी पूजा करायची. तर तुम्हाला माझी ही वटपौर्णिमेची पूजा कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ माझ्याकडून बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.